खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत. आजचा दिवस हा याकरता देखील ऐतिहासिक आहे की मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला 13.57 लाख म्हणजे 13,57,000 घरं दिली होती आणि दुसऱ्या टप्प्यात पहिल्याच वर्षी 20 लाख घरं महाराष्ट्राला दिलेली आहेत. हा एक रेकॉर्ड आहे. आपण जर बघितलं तर देशामध्ये आजपर्यंत कुठल्या एका राज्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात घरं यापूर्वी कधीही मिळाली नव्हती. पहिल्या टप्प्यात जी 13,57,000 घरं मिळाली त्यापैकी 12,65,000 घरं आपण बांधून पूर्ण केली. उर्वरित घरांचं काम देखील चाललेलं आहे. पण मी विशेष अभिनंदन करेन ग्राम विकास विभागाचं, कारण जानेवारी महिन्यामध्ये केंद्रीय ग्राम विकास मंत्री माननीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी याच पुण्यामध्ये मला पत्र दिलं 20 लाख घरांच्या मंजुरीचं आणि आपण ग्राम विकास विभागाला सांगितलं की 100 दिवसामध्ये या 20 लाख घरांना प्रत्यक्ष मान्यता मिळाली पाहिजे. आणि आज केवळ 45 दिवसामध्ये याच पुण्यामध्ये ग्रामविकास विभागाने 20 लाख घरांची मंजुरीचं पत्र आणि सोबत 10 लाखांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देणं हे आज आपण या ठिकाणी संपन्न केलेलं आहे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. आज लाडक्या बहिणींना 2100 रुपये आणि घरकुल योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आज लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च सोबत एप्रिलचा हप्ता हा वाटप सुरू आहे. दुसरा टप्पा घरकुलचा सुद्धा घेतलेला आहे. बघा आता आदित्य तटकरे मॅडम काय म्हणाले आहेत. तो 2100चा हप्ता मिळणार का महिला? त्या संदर्भातली भूमिका पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि दादांनी सुद्धा स्पष्ट. बघा आता बघितलं की आदित्य तटकरे मॅडम यांनी आत्ताच बघितलेलं आहे की आपल्याला मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. तर भरपूर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आज आपल्याला दुपारून 2 ते 3 वाजच्या पुढे आपल्याला हप्ते जे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती यायला जमा झालेले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा मोठी घोषणा. पहा इथं आपल्याला लाडक्या बहिणींचे जे काही कमेंट्स आहेत त्या कमेंट्स सुद्धा आलेल्या आहेत. भरपूर लाडक्या बहिणींच्या कमेंट्स आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. सोबतच आदिती तटकरे मॅडम यांनी आपल्याला पोस्ट करून सुद्धा सांगितलं आहे की भरपूर लाडक्या बहिणी आहेत ज्यांना हे जे पैसे आहेत ते आता येणार आहेत. कुणीही काळजी करू नये. युद्ध पातळीवरती ही प्रक्रिया जी सुरू आहे ती लाडक्या बहिणींना आज दुपारून 3च्या पुढे जे पैसे आहेत ते यायला सुरुवात आहे. आता तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कोणत्या लाडक्या बहिणींनी साडी ही घेतलेली आहे किंवा कोणत्या लाडक्या बहिणींनी घरकुल योजना घेतलेली आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च हप्ता आलेला आहे. पटकन सांगा. बघा भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही परंतु 20 लाख घरे हे दुसऱ्या टप्प्यात मंजूर झालेले आहेत. जर तुमचं स्वप्न असेल की स्वतःचं घर पाहिजे तर लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून पैसे यायला जमा व्हायला सुरुवात ही झालेली आहे. सोबत साडीसुद्धा वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे. काय करायचं आहे डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे की कसं तुम्हाला घरकुल योजना घ्यायची आहे, कशी साडी वाटप करून घ्यायची आहे, कशी एप्रिलचा हप्ता 21 रुपये आपल्याला मिळेल आणि सोबतच सिलेंडरचे हप्ते कसे आपल्याला मिळतील या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा. कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा तुमचा जिल्हा आणि तुमची बँक. बघा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, पहिली गोष्ट तर कोणत्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च हप्ते पैसे आले त्यांनी सांगा. कारण त्यांना आता आज पुन्हा वाटप हे झालेलं आहे सुरू. मार्च आणि एप्रिलची रक्कम आहे ती 2 दिवसात पुन्हा वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे. कोणत्या बँकेत पैसे येणार मी तुम्हाला थोडक्यात सांगणारच आहे. कारण उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक मोठी घोषणा आता झालेली आहे ती म्हणजे घरकुल योजनाबाबत. भरपूर लाडक्या बहिणींना स्वतःचं घर पाहिजे असतं त्यासाठीच आता लाडक्या बहिणींसाठीच
20 लाख घरे ही मंजूर करण्यात आलेली आहेत। ही खूप आनंदाची बाब आहे। भरपूर लाडक्या बहिणींना त्याचा पहिला जो टप्पा होता तो सुद्धा झाला आहे आणि दुसरा टप्पा आता वितरण हे करण्यात येणार आहे। तुम्ही म्हणाल लाडक्या बहीण योजनेचा किती हप्ता आहे? बघा 1,10,000 रुपये एवढे लाडक्या बहिणींना घरकुलसाठी भेटत आहेत। तर ते कसे मिळवायचे तुम्हाला मी सांगतो आहे। बघा, जर तुम्हाला घरकुल योजना पाहिजे असेल तर तुम्हाला 2 कामं करणं खूप गरजेचं आहे। पहिलं, तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींना 2 कामं करायची। पहिली तर काय, तुम्हाला जो अर्ज आहे तो ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमधून तो अर्ज घ्यायचा आहे। त्या अर्ज डिटेलमध्ये व्यवस्थित माहिती भरायची आहे आणि तो अर्ज तुम्हाला तिथंच डॉक्युमेंट सहित तिथं सबमिट करावा लागणार आहे। आता तुम्हाला सांगितलं मी काय करायचं आहे जर तुम्हाला घरकुल पाहिजे असेल तर। आता ह्या घरकुलची जर तुमचं मंजूर झालं तर तुम्हाला सुद्धा जो टप्पा आहे तो वाटप व्हायला मदत होईल। आता सोबतच काही लाडक्या बहिणींना 4,000 रुपये सुद्धा मिळत आहेत। बघा, ह्या लाडक्या बहिणी कोणत्या आहेत ज्यांना 4,000 रुपये मिळत आहेत? तर त्या लाडक्या बहिणी आहेत अंगणवाडी का सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी का ज्या आपल्या इतर आहेत बहिणी। कारण त्यांनी काय केलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येकाने काय केलेलं आहे, अर्ज भरून दिलेला आहे। त्यांनी प्रत्येक अर्जासाठी 50 रुपयाप्रमाणे पैसे हे वर्ग करण्यात येणार आहेत। त्याच्यामध्ये अंगणवाडी का पर्यवेक्षक असतील, उपजीविका अभियानाचे समूह संघटक असतील, हे सगळे इतर याच्यामध्ये असणार आहेत। त्यांना सुद्धा आजपासून पुढे हे जे काही पैसे आहेत ते वाटप होणार आहेत। त्यांना सुद्धा 4,000 म्हणजे त्यांनी जर जवळपास 200-300 फॉर्म जर प्रत्येकाने भरलेच असतील त्यांना तसे पर फॉर्म मागे 50 रुपये असे त्यांना भेटत आहेत। हे झालं त्याचं। आता सोबतच लाडक्या बहिणींना बघा 21 रुपये सुद्धा मिळणार आहेत। आता ते 21 रुपये कोणत्या महिन्याचे असतील? तर ते 21 रुपये असतील आता एप्रिल महिन्याचे। बघा, आता एप्रिल महिन्याची मंजुरी ही लवकरच होण्याची शक्यता दाट आहे, कारण भरपूर लाडक्या बहिणींची मागणी आहे 21 रुपये। बघा, तुम्ही जोपर्यंत मागणी करणार नाही तोपर्यंत सरकार देणार नाही। प्रत्येकाने लिहा, जर तुम्हाला वाटत असेल की 21 रुपये द्यायला पाहिजे, 21 रुपये द्या, 21 रुपये द्या। एप्रिल हप्ता 21, एप्रिल हप्ता 21 असं कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, म्हणजे त्यांना सुद्धा तुमची माहिती डिटेलमध्ये कळेल। जोपर्यंत आपण बोलणार नाही तोपर्यंत तुमचा जो काही म्हणणं आहे तोपर्यंत सरकारपर्यंत पोहोचणार नाही। त्यामुळं ज्यांना वाटत आहे की एप्रिलचा हप्ता आपल्याला 21 मिळायला हवा त्यांनी तसं कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। आणि आजपासून राहिलेल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत फेब्रुवारी मार्च हप्त्याच्या, त्या सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा सुद्धा वाटप जे आहे ते होत आहे। बघा, जर एप्रिलचा हप्ता 21 झाला तर किंवा 1500 जरी असला तरी त्याची जे काही अर्ज पडताळणी आहे ती अर्ज पडताळणी सुरू आहे। आणि अर्ज पडताळणीमध्ये 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरत आहेत। त्या म्हणजे तुमचं उत्पन्न, तुमची गाडी, तुमचं इन्कम टॅक्स आणि तुमचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेशन कार्ड आणि आधार कार्ड। या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरत आहेत। ज्याच्याकडे हे जे सगळं असेल त्यांना कुठलाही टेन्शन घ्यायची गरज नाही। काय घ्यायची गरज नाही? पहिली गोष्ट, तुम्हाला तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे। कितीपर्यंत? 2.5 लाख रुपयापर्यंत। कारण अशी माहिती आधी तटकरे मॅडमने दिली आहे। आपण जर ज्यांच्या मागे 4 चाकी वाहन असेल किंवा इन्कम टॅक्सकडनं डेटा आपल्याला आला की हे इन्कम टॅक्स भरत आहेत किंवा RTO कडून डेटा येत आहे की यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, रेशन कार्ड जे अन्न पुरवठा ह्याच्यामध्ये आहे की त्यांचं नावच रेशन दुकानामध्ये नाही आहे किंवा रेशन कार्डवरती नाव नाही आहे, तर अशा लाडक्या बहिणींना डायरेक्ट यातून वगळण्यात येणार आहे आणि त्यांना इथून पुढचे जे हप्ते आहेत ते मिळणार नाहीत। मग एप्रिलचा हप्ता 21 असो किंवा 1,500 असो, तुम्हाला ते 1ही रुपया इथून पुढं हे मिळणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे। तर त्यासाठी तुम्हाला मी जे सांगितलं आहे ते कागदपत्र काढून घ्यायचे आहेत। आता तुम्ही म्हणाल हे कुठून चालवणार आहे, कोणत्या जिल्ह्यापासून? बघा, हे जे वाटप आहे किंवा जे अर्ज पडताळणी आहे ही सर्व सरसकट जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे। कुठल्याही जिल्ह्याला इथं वगळण्यात येणार नाही, कारण सर्व जिल्हे खूप महत्त्वाचे आहेत। सर्व लाडक्या बहिणींना हे करणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपलं जे काम आहे, जे अर्ज पडताळणी आता सुरू होणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, तुमचे जे डॉक्युमेंट काढून ठेवा। कारण कसं आहे, कुठल्याही क्षणी तुम्ही जर तुमची जर तक्रार कोणी केली की यांचे हे अपात्र आहेत तरी देखील हे फळाचा लाभ घेत आहेत, तर तुमच्या घरी अर्ज पडताळणीसाठी लोक येऊ शकतात आणि त्यावेळेस जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नसतील तर मात्र तुम्हाला त्या योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे। लक्षात आलं असेल तुमच्या माझं काय म्हणणं आहे। तर हे सगळे डॉक्युमेंट्स तयार ठेवा। आता तुम्ही म्हणाल मग आम्हाला आज अजून फेब्रुवारी मार्च हप्ते आले नाहीत, कधी येतील? बघा, आज पुन्हा वाटप जे आहे ते बँकेमध्ये सुरू झालेलं आहे। बँकेनं आदेश दिलेले आहेत की ज्या लाडक्या बहिणींचे पैसे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा गेलेला नसेल त्यांना हा वाटप करून द्या। कारण भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना फेब्रुवारी आणि मार्च या महिन्याचा अजूनही हप्ता आलेला नाही आणि असं पण झालं आहे की फेब्रुवारीचा आला आहे, मार्चचा नाही, मार्चचा आला आहे पण फेब्रुवारीचा आलेला नाही। अशा भरपूर लाडक्या बहिणी आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत। सोबतच भरपूर लाडक्या बहिणींना आता साडी वाटपसुद्धा होत आहे। साडी कोणी कोणी घेतले त्याने कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। आनंदाचा शिधा हे सगळं तुम्हाला कशावर मिळत आहे? हे सगळं तुम्हाला रेशन कार्डवरती मिळत आहे। याचं सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे। आता सोबतच तुम्ही म्हणाल आम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे घ्यायचे आहेत, पण कसे? तर बघा, गॅस सिलेंडरचे पैसे घेण्यासाठी तुम्हाला 2 महत्त्वाची कामं करणं गरजेचं आहे। पहिली गोष्ट म्हणजे तुमचं रेशन कार्डची EKYC करणं खूप गरजेचं आहे। रेशन कार्डची EKYC केलं नसेल तर करून घ्या। रेशन दुकानात जाऊन ती तुम्हाला रेशन कार्डची EKYC करून घ्यावी लागणार आहे। सोबत जाताना तुमच्या घरातले जे काही सदस्य आहेत ते सदस्य सर्व घेऊन जावा। ज्यांचे नावं असतील ते सगळ्यांचे घेऊन जावा आणि जाताना आधार कार्डसुद्धा
घेऊन जावा. ते तुमच्या डोळ्याचे आणि हाताचे ठसे घेऊन स्कॅन करून ते सगळं डिटेलमध्ये तुमची KYC करून घेतील. अशाप्रमाणे तुमचं रेशन कार्डची KYC झाल्यानंतर तुम्हाला कुठलाही अडथळा येणार नाही. त्यामुळं सर्व काही योग्य होऊन तुमच्या खात्यावरती सुद्धा तिथं जे पैसे आहेत गॅस सिलेंडरचे ते आता तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये सुद्धा पाहायला मिळणार. ते गॅस सिलेंडरचे जे पैसे आहेत ते सुद्धा तुम्हाला तुमच्या खात्यावरती गॅसचे सिलेंडरचे पैसे मिळतील. त्यासाठी तुम्हाला अजून एक काम करणं गरजेचं आहे, ते म्हणजे गॅसची e-KYC. गॅसची e-KYC करणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल कोणत्या बँकेत पैसे पडणार आहेत. बघा, पोस्टाचं खातं असेल तरी देखील तुमच्या पोस्टाच्या खात्यात पैसे पडतील. इतर ज्या शासकीय किंवा प्रायव्हेट बँका आहेत त्या बँकेत सुद्धा पैसे पडणार आहेत. परंतु तुम्हाला जे काम करायचं आहे ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय, तर तुमचे जे कागदपत्र आहेत ते सगळे कागदपत्र तयार ठेवायचे आहेत. रेशन कार्ड असेल, तुमचं आधार कार्ड असेल, उत्पन्नाचा दाखला असेल. कारण कुठल्याही क्षणी तुमच्या घरी जर अर्ज पडताळणी झाली तर आपल्याकडे मात्र ही सगळी डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण या योजनेचा भाग होऊन या योजनेचा लाभ आपण घेऊ शकतो. कुठल्याही प्रकारचा अडथळा तिथं आपल्याला येणार नाही. त्यामुळं हा चॅनल आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.